कोकण मधील बाला पवार सर यांचा. थँक्यू गणेशजी केसरकर. थँक्यू प्रसादजी परब सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा. आणि यातून जो जिंकेल तो तिसरा संघ आज आपल्याला मिळेल, जो फाइन सेमी फायनल मध्ये दाखल होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये मयूर आणि आदेश या जोडीने चांगली सुरुवात करून दिली होती. आदेश स्वस्तात बाद झाले, परंतु मयूर शेवटच्या षटकापर्यंत शेवटपर्यंत झुंज देताना पाहिला. 2 षटकार आले, 3 षटकार त्यांनी ठोकले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आदित्यने देखील चांगली इनिंग खेळली. त्याने देखील महत्त्वपूर्ण धावा बनवल्या आणि संघाला एक चांगलं टार्गेट सेट करून देण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली होती. 59 धावांचं लक्ष ठेवलं होतं पळजील टीम समोर, परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना अभिजितची एकाएकी झुंज इथं मात्र कामी आली नाहीये. 37 धावा त्याने बनवल्या, परंतु संघ मात्र पराभूत झाला. त्याला कुठल्याही खेळाडूने मात्र खाली साथ दिली नाही आणि तो तो मात्र तो देखील बाद झाला. आर्यनची चांगली गोलंदाजी, त्याच्यानंतर अभिजितची चांगली गोलंदाजी, अलंकारने चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्यानंतर धामणदेवी संघाकडून मयूर, आदेश, रोशन यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु आता देवळे विरुद्ध धामणदेवी अशी मॅच पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो तिसरा संघ ठरेल बक्षीस फेरीमध्ये जाणारा. पहिला संघ सकाळच्या सत्रामध्ये लंगोटी मित्रमंडळ करंजी हा ठरलाय. दुसऱ्या 4 मधून जर पाहिलं तर नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंढवी ही टीम देखील बक्षीस फेरीमध्ये दाखल झाली आहे आणि या मॅच मधून एक टीम जाईल. त्याच्यानंतर मग सेमीफायनल आणि फायनल अशा 2 मॅच. ही 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती जर पाहिलं तर मयूर खाडे आणि नॉन स्ट्राईक एंडला आदेश बांद्रे आपल्याला पाहायला मिळतोय. धामणदेवी संघ एका नव्या जर्सीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही जर्सी जर पाहिली तर त्यांना पुरस्कृत केली आहे सौरभ तुकाराम रांगडे फौजी यांच्या माध्यमातून. ही जर्सी या संघाला प्रदान करण्यात आली आणि त्यांच्या नावाची जर्सी परिधान करून आज संघ पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ पाहायला मिळाला. केतन खाडे यांनी पुरस्कृत केलेला संघ कित्येक वेळा आपण पाहिलं पीटीपीएल तिन्ही पर्वामध्ये एकमेव नाव जे केतन खाडे ज्यांनी मात्र अक्षरशः धुमाकूळ घातला होता पीटीपीएलच्या ग्राउंडवरती. त्यांचा संघ पहिला बॉल मयूर खाडेसाठी. हा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल गुडले स्पॉट वरती. तिकडे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाहीये. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट टाकला. या गोलंदाजाने देखील अक्षरशः आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. मागील मॅच मध्ये पहिली मॅच खेळत असताना 2 षटकं हाताळली, केवळ 7 धावा खर्च केल्या आणि एकच विकेट मिळवली होती. हा चेंडू पायावरती ब्रश झाला. 1 धाव तर घेतली आहे. तिकडे मात्र जर पाहिलं तर आता क्षेत्ररक्षक अभि लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव. गणेश केसरकर यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी संपर्क करा. त्याच्यानंतर 1 धाव आली आहे. फलकावरती 1 धाव. मयूर खाडेचा फटका खेळलाय, लांब जाईल आणि हो लांब गेलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये हा षटकार. आदेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. मयूर खाडे नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आदेश बांद्रे त्याच्या बॅट मधून हा षटकार. 7 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शैलेश वरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा सज्ज होईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती शैलेश. पहिले 2 बॉल चांगले टाकले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर षटकार ठोकला. आदेशच्या बॅटमधून तो षटकार आला आणि पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क काय होत झाला नाहीये. मिस केलाय. हा बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. लेग ब्रेक पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या दिशेने अभिकडून देखील चूक झाली. तिकडे बंटीने बॉल कव्हर केला आणि हा डॉट बॉल आला. डॉट चेंडू टाकलाय. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. अलॉंग विथ द कार्पेट डीप मधून क्षेत्ररक्षक लोंगॉन मधून आशिष कोळजकर स्वतः कर्णधार चेंडूवरती येईल. 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आदेशच्या संघात पुनरागमन आणि चांगले खेळ त्याच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये आज चांगली कामगिरी आदेशची पाहायला मिळाली. आदेशला ज्या वेळेला आम्ही पोलादपूर तालुक्याशी जुडलो त्यावेळेला जामनदेवी संघाच्या माध्यमातून नेहमीच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आहे.
हा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये खेळलाय. तिकडे आशिष आहे. मयूर खाडेच्या बॅट मधून एक धाव आली आहे. एकरीच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिलं षटक संपलंय. 9 धावा धावफलकावरती आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी सन्माननीय आदरणीय डॅशिंग अध्यक्ष निलेदादा कोळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी अध्यक्ष चषक स्पर्धा 2024 पर्व दुसरं पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. जीटीसी वाहिनीवरती तुम्ही ही स्पर्धा पाहते त्यांची स्पर्धा पाहतायत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेत 44,444 वा आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 33,333 वा आकर्षक ट्रॉफी आणि तृतीय क्रमांक 22,222 वा आकर्षक ट्रॉफी. क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर असे वैयक्तिक पुरस्कार या ठिकाणी दिले जात आहेत. गोलंदाजी मार्क वरती आलाय अभि. अभिचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी आला आणि बॉलला पाठवलं मयूरने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आज 12 संघांचा सहभाग होता. 11 संघ जर आपण पाहिले तर सर्व 11 संघ एका ताकदीनिशी मैदानात उतरले. परंतु धामण देवी हा संघ एका वेगळ्या इराद्याने मैदानात उतरलाय. कारण हा संघ आहे केतन काडेंचा. हा चेंडू ऑफ स्टिकच्या पाहायचे बाहेर तर गेलाय, परंतु खेळपट्टीच्या बाहेर आहे का हे पाहून आपण जे निर्णय देतील. एक षटकार मयूरने ठोकलाय. एक षटकार जर पाहिलं तर आदेशने ठोकलाय. धाव फलकावरती धाव आहेत त्या 15. हा बॉल आहे पंच कळवतील की काय निर्णय येईल. हा वाईट बॉल म्हणजे अवांतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती 16 धावांवरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. अभिवरती मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं होतं. आणखीन एक वा चांगला फटका मयूर खाडेच्या बॅट मधून. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. घेऊ आता दडपण मात्र अभिवरती. मयूर खाडे आणि आपण जर पाहिलं तर आदेश बांद्रे हे दोन असे फलंदाज आहेत की शेवटच्या षटकापर्यंत राहिले तर एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतील. आता 22 धावा झाल्यात आणि ह्या दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्यात अभिने. तुटून पडलाय अभिवरती. मयूर खाडे 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. निलेशदादा कोळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. आणि हा तिसरा बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर वळण घेतला. आतमध्ये आला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. आता कमबॅक करतोय. किरण पाटणे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. कारण लंगोटी मित्रमंडळ करंजे म्हटलं आणि बक्षीस फेरीमध्ये दाखल होणं. किरण पाटणे या ठिकाणी कधी कधी केव्हाही आम्ही पाहिले उपस्थित होतात. तसेच नवनाथ घाडगे देखील. हा चेंडू देखील आता टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, वळण घेतला. आता एक ब्रेक पाहायला मिळाला. डॉट बॉल. कमबॅक केलंय गणेश केसरकर साहेब. 2 लगातारचे डॉट आले. 2 बॉलवरती 2 षटकार, 1 व्हाईट बॉल. त्याच्यानंतर जर पाहिलं तर 2 डॉट लगातार येताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी. आता कमबॅक करतोय. हा बॉल देखील पहा टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर यष्ट्यांवरती चेंडू आदळला गेलाय. पहिला धक्का बसलाय तो. दामन आता बाद झालाय मयूर खाडे. त्याचा अडसर दूर केला अभिने. पहिल्या 2 बॉलवरती अभि इथं मात्र मनोज इथं मयूर खाडे सरस ठरला. परंतु त्याच्यानंतरचे काही चेंडू हाताळलेत ना, टप्पा टप्पा पडताना पडता चेंडूने घेतलेलं वळण, चेंडूने घेतलेली
दिशा आणि यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध हे मात्र सर्व काही सांगून गेला. थांबवलं गेला म्हणून इथं जरा मयूर खाडेला आणि तिथून विकेट देखील त्याची मिळवली आहे. मयूर खाडे बाद झालाय. आदित्य आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्या बॉलवरती टॉपेज आणखीन एक विकेट मिळू शकते. हो, ज्या पावली आदित्य आला त्याच पावली माघारी परतेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट. खेळाडू बाद. डान्स करतोय. माझं नाव घेतला. केतन खाडे. ए, जा तिकडे धाव आणि पळत ये बघू. तिसरं षटक घेऊन आलाय अभि केसरकर. हा चांगला फटका ओव्हर पिच बॉल होता. त्यावरती फटका खेळाय तिकडे ऋषी केसरकर. चांगली फिल्डिंग. दुहेरीचा देखील प्रयत्न. हे देवळे गावचे युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. ऋषी असेल त्याच्यानंतर जर पाहिलं तर वेदांत आहे, शैलेश आहे. असे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत सातत्याने देवळे गावाला. रोशन मैदानाच्या आतमध्ये. आता जर पाहिलं तर रोशनला सोबत घेऊन आदेशला बॅटिंग करावी लागेल. आदेशच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय परंतु एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल करावीच लागेल. कारण देवळे संघ देखील तेवढा स्ट्रॉंग आहे. हा चेंडू ऑफ टिक्सच्या बारात बाहेर आहे. पंच प्रदीप शिंदे आमच्याकडे वळतायत. सांगतायत की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. अभि केसरकरला व्हाईट बॉल. अभद्र स्वरूपाची धाव फलकावरती. आज 15 ऑगस्ट आणि आजच्या या ऐतिहासिक दिवसामध्ये ही स्पर्धा स्वातंत्र्य दिन 78वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर साजरा केला गेला. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला हा व्हाईट बॉल आहे का? कारण गोलंदाज मध्ये आला ते पंचांना दिसलं नाही आणि लगेचच तिसऱ्या पंचांना सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे का चेक करा. देवळे गावामध्ये येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात होणार आहे. एक गाव एक गणपती ही संकल्पना कोल्हापूर तालुक्यामध्ये देवळे गावात होताना पाहायला मिळते. अनेक कार्यक्रम देवळे गावामध्ये होतात. संपूर्ण देवळे गाव मात्र जे मुंबईला जिकडे जिकडे स्थायिक आहेत तिथून आपल्या गावी कारण गणेशोत्सव हा कोकण वासियांचा एक मोठा उत्सव आहे. ऑन फील्ड डिसिजन द्या. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती या ठिकाणी जोडली जाते. धाव फलक आता वधारतोय. एकने पुढे जातोय. 26. हा बॉल कुठल्याही स्पॉट वरतून राईज झाला. थोडस वळण घेतलं आणि बाहेर निघाला चेंडू. डॉट बॉल. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावांचा वेग वाढवावा लागेल. पुढचा बॉल. हा बॉल देखील त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती. बॅक टू बॅक दुसरा डॉट. चांगली गोलंदाजी अभिची. 2 चेंडू लगातारचे डॉट. आज अभिचा देखील एक विशेष सन्मान करण्यात आला.
एक यशस्वी कर्णधार आणि कालच एक नवीन गाडीची खरेदी देखील केली आहे अभिने गणेश केसरकर यांच्या शोरूम मधून. तुम्हाला देखील गाडी हवी असेल तर एकच नाव आता सध्या तरी गणेश केसरकर. हा फटका आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेने खेळाय. दोन खेळाडून त्यांच्या मधोमध चेंडू निघून जाईल. वन बाउंड सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4 येईलच. तो पुढे गेला जाऊन पोहोचलाय तो 30 या आकड्यावरती. 30 धावा फलकावरती आहेत. तुकाराम हैरे साहेब आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क करा. हो सातवा आहे. चालू सामन्याचा विजेता नागेशदादा लंगोटे आता 3 चिठ्ठ्यावरून ड्रॉ करून घे ना. ये ना जर परत तर 3 चिठ्ठ्या बनवणार आहे. अलॉंग विथ द कार्पेट लॉंगॉन मध्ये फटका खेळाय शैलेश आहे. थोडासा फंबल झाला परंतु चुकीच्या पद्धतीने थ्रो फेकला आणि त्याचा फायदा लगेचच घेतला. दुहेरी धाव देखील पूर्ण. आम्ही देतात परत तर चिठ्ठी देतात फक्त काढायला तर नाही. एक विषय माहिती सरांना ते काय होईल ना राहू दे. नागेशदादा स्पोर्ट फाउंडेशन लंगोटी मित्र मंडळ आणि चालू सामन्याचा विजेता. धावफलक तोने पुढे गेलाय. 32 वरती जाऊन पोहोचलाय. 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. अभि केसरकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. हा देखील बॉल पहा चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव स्वरूपाचा. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. षटक संपलंय. तिसरं 3 षटकाचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती. खेळाडू बाद झाले ते 2. 2 बॉल 32. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी कर्णधार आपण संपर्क करा. लंगोटी मित्रमंडळ करंजे कर्णधार संपर्क करा. आणि चालू सामन्यातील दोन्ही आमचे 12वे खेळाडू या ठिकाणी ड्रॉ करतोय. आहेत आहेत दोघे आहेत मी आणि ते आहेत. सगळे सभालोचक आहेत निवेदक आहेत लेखक आहेत ठाण्याला जाऊन आले आहेत. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी. जाऊ नका मला लय टेन्शन आलं होतं. निरंजन दरेकर शेवटचं षटक घेऊन वेदांत केसरकर. संदेश काय आहे? आम्हाला पहिला बॉल वेदांत केसरकरचा. चांगला टप्पा आहे. कुठल्याही स्पॉट वरती हा चेंडू आपण पाहायला मिळतोय. आणि या यष्टीरक्षकाच्या दिशेने बीट केलंय बॅटर्सला. पहिला चेंडू आलाय डॉट. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 वरती धावसंख्या थांबली आहे. इथं पहिल्या षटकामध्ये धावा 9 होत्या. त्याच्यानंतर थोडंसं मागणं षटक पाहायला मिळेल. इथं मात्र लॉंग ऑफ मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. गणेश खेडेकर त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. नागेशदादा स्पोर्ट फाउंडेशन कर्णधार लवकर या. ही शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी धावत या. नागेशदादा स्पोर्ट फाउंडेशन कर्णधार निरंजन लाल टोपी लाल टी शर्ट कुठे असतील लवकर या. आता मात्र आणखीन एक डॉट. या षटकामध्ये केवळ एक धाव दिली आहे वेदांत केसरकरने. षटक संपल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये निलेदादा आपण देखील या ठिकाणी जॉईन व्हा. सन्माननीय निलेदादा कोळसकर. हा हे चेंडू मात्र सोडून दिला आहे. लेग स्टिक्सच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. संदीप कदम सरांना देखील मी विनंती करेल. कार्याध्यक्ष साहेब सुनील सकपाळ राजेदादा
सकपाळ यांना देखील मी विनंती करेल. सुनील उतेकर आपल्याला देखील विनंती करेल आपण देखील जॉईन व्हा. पुढचा बॉल हा देखील वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. धावसंख्या 39 वरती आहे. लास्ट बॉल 39 39 धावा शेवटचा बॉल. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. झेल होणार का पाहावं लागेल. स्वतःच्या मध्ये झेल होईल का. झेल ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु धाव मिळेल ती केवळ 1 धावपाच्या रूपामध्ये. आता आदेशला देखील परतावं लागेल. षटकं संपले. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 40 बनवल्यात. 41 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये पार करायचे देवळे टीमला, भैरवनाथ देवळे टीमला. आणि तिकडे मात्र आता गणेश केसरकर जॉईन होतील. ड्रॉ केला जाईल. हॅलो, इथे ड्रॉ करतोय आपण. लंगोटी मित्रमंडळ करंजे हा एक संघ बक्षीस पात्र, दुसरा संघ आहे नागेश दादा दरेकर फाउंडेशन आणि चालू सामन्यातील विजेता संघ असेल. एक चिठ्ठी उचलायच्या आणि जी एक चिठ्ठी उचलेल तो फायनलला जाईल. सन्मानित अध्यक्ष निलेश कोळसकर हेच चिठ्ठी उचलतील. ठीक आहे, आपण आपण चेतन चेतन एकच चिठ्ठी उचलायच्या. चेतनच्या शुभ हस्ते चिठ्ठी उचलतोय. एक चिठ्ठी उचलले चेतन यांच्या आणि अध्यक्ष यांच्या हातामध्ये चिठ्ठी जाते. नाव असेल लंगोटी मित्रमंडळ करंजे हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं. पण ड्रॉ झाला त्यामध्ये लंगोटी मित्रमंडळ करंजे संदेश करणाळे. हॅलो आशिष, तुम्हाला 42 करायचे. 41 झालेत. 42 तुम्ही ने इथे एक धाव ऍड केली नव्हती. पहिल्या 3 बॉलला एक होती. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. एक आला. आदेश गेला ना वरती. बरोबर लिहिलं आपण. 40 झालेत. 41 करायचे. हे बरोबर आहे मयूर. 40 झालेत. 41 करायचे. या पुढच्या डाबासाठी आवाज ऐकायला प्रसादजी परब सर यांचा धन्यवाद. उतेकर साहेब, खजिनदार उतेकर साहेब, आपण माईकशी संपर्क साधा. उतेकर साहेब, सर अभि लवकर बॅट्समन पाठवा लगेच ग्राउंडच्या आतमध्ये. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच निलेश. 41चं लक्ष, 41 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. आणि लक्षात ठेवा विजेत्या संघाला लगेचच खेळायचं आहे सेमीफायनलची मॅच. या मॅच मधला विजेता संघ लगेचच सेमीफायनलची मॅच नागेश दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघासोबत खेळेल. ऑलरेडी बाय मध्ये लंगोटी मित्रमंडळ करंजी संघाला बाय मिळाली. तो संघ फायनल मध्ये खेळणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा विजेता संघ लगेचच या मॅच मध्ये पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून सामना सुरू करा. 41 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी 4 षटकांच्या सामन्यामध्ये.
10.25 गतीने मात्र बॅटिंग करावी लागेल श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे अ या संघाला. जरा ग्राउंडच्या बाहेर मुलं जी मागे खेळतायत ग्राउंडच्या बाहेर व्हा प्लीज. टुर्नामेंट चालू आहे तर जरा सहकार्य करा. बाउंड्री लाईनच्या पलीकडे खेळा तुम्ही, काय हरकत नाहीये. सामना सुरू होते. स्ट्रायकिंगला अभि केसरकर, त्याच्यासोबत आले बॅटिंगला ऋषी आणि गोलंदाज आहे तो आदेश. अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, ज्याने मात्र खूप चांगली छाप सोडली आपल्या गोलंदाजीतून, तो आदेश. पहिला चेंडू घेऊन मध्ये प्रॉब्लेम, पुन्हा मागे जातोय. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय, मिड विकेट ठेवलाय, लॉंग ऑन ठेवलाय, वाईडिश लॉंग ऑन एक आहे, लॉंग ऑन एक आहे. कोण 5 कडून बघतोय पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. पहिला चेंडू आदेशचा. हा चेंडू लेग स्टिकवर होता, थोडासा ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये. चेंडू पूल करायचा प्रयत्न होता. आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा केलाय पंचांनी. आदेशचा पहिला चेंडू मात्र जो अनप्लेबल होता, मात्र बघायचं त्या ठिकाणी पंचांचं सांगतात हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉल. आणि इथे मात्र पहिलीच धाव इथे अंकित केली जाईल वाईडच्या स्वरूपामध्ये. आदेश थोडासा नाराज या निर्णयावर, पण पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्पोर्ट्समनशिप दाखवली त्याने. आणि समोर अभि केसरकर पुन्हा एकदा राऊंड विकेट आदेश. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बॅक टू द बॉलर. काय गोलंदाजी केली बघा. थ्रू आउट द टुर्नामेंट एकमेव षटकार आपण बघितला, तो सुद्धा अभिजित जाधवच्या बॅटमधून, तो सुद्धा आला शेवटच्या चेंडूवर. पण थ्रू आउट द टुर्नामेंट अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आदेशने केली या स्पर्धेमध्ये. हा फुल लेंथ होता. विकेट किपर बीट होतोय, चेंडू मागे जातोय. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, पंचांचा इशारा येतो तो लेग बाईचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र धाव ऍड केली जाईल धावफलकावर. ऑनसाईडला पुलचा फटका तिथे क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते लास्ट मोमेंटला मिड विकेटला. वाईडिश लॉंग ऑन या ठिकाणी. आणि चेंडूची फेक होईल तोपर्यंत एकच धाव. बॅटच्या माध्यमातून एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. खातं उघडतो एका धावेने फलंदाज, तो म्हणजे ऋषी. धावसंख्या धावफलकावर 3. बॅक टू द बॉलर, चांगला फटका, सेमी हेलिकॉप्टर शॉट तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. एक धाव निश्चितच मिळेल. गुड फिल्डिंग. जीवाचं अक्षरशः रान करतायत फिल्डिंगच्या माध्यमातून श्रीराम प्रसन्न धामणदेवी या संघ. आणि त्याच्या जोरावर मागचा सामना त्यांनी जिंकला सुद्धा होता. आउटस्टंपच्या बाहेरचा चेंडू भरपूर बाहेर निघतोय. वाईडचा सिग्नल पंचांनी केलाय आणि सांगितले हा सुद्धा चेंडू वाईड आहे. 2 चेंडू आतापर्यंत वाईड हाताळलेत. समोर आहे ऋषी. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या पोहोचली आपण बघतो. धावफलकावरती एकूण 5 धावा. 41चा पाठलाग सुरू आहे भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळी संघाकडून. हा फुल लेंथ आहे. पुन्हा सेमी इलेक्ट्रॉनिक शॉट तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू कव्हर करतोय. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग बघा या संघाचं. श्रीराम प्रसन्न धामणदेवी. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करत असेल तर निश्चित त्याला 7 ही क्षेत्ररक्षकाची लाभते. गुड फिल्डिंग. तर ही विकेट जर तुम्ही मिळवताय तर समोरच्या संघावर एक तुम्ही दबाव बनवू शकता. तो दबाव इथे बनवू शकला नाहीये. जीवदान मिळालं अभिजितला. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय जी अंकित जरी धावफलकावर एकूण 8 धावा. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा. जरा लवकर निर्णय घ्या. सामना लगेच सुरू करा. वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. आतापर्यंत दोन्ही संघांनी चांगलं सहकार्य केलंय. यानंतर अजूनही 2 सामने बाकी आहेत. घड्यात बरोबर आपण बघतोय की 6 वाजायला आलेले. 7:53 झालेत आणि 2 सामने यानंतर बाकी आहेत. धावसंख्या 8.
लक्ष आहे 41चं. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन आलाय मयूर खाडे. समोर येतो ऋषिकेश. मयूर खाडे वैयक्तिक पहिला चेंडू ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर उडवला तिथे शतक जज करतोय आणि जजमेंट चांगलं आहे बघा. मिड विकेटला चूक होत नाहीये. फिल्डिंग एफर्ट बघा काय आहे टीमचं आणि सुरेख झेल फलंदाज बाद. टीम वर्क बघायला मिळते ग्राउंडच्या आतमध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुरेख झेल मिड विकेट मध्ये. मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं की रोशनने ज्याप्रमाणे 2 झेल टिपले निर्णायक षटकामध्ये गोलंदाजीला आला. विकेट काढली त्या ठिकाणी 2 विकेट काढल्या आणि म्हणून आपण बघितलं त्याला सामन्याचा पुरस्कार आपण दिला. त्यामुळे त्या संघाकडून मात्र फिल्डिंगची आपण खूप चांगली अपेक्षा करतो आणि तेच आपल्याला बघायला मिळते मैदानावर. इम्प्लिमेंट करून दाखवत आहेत. एके पोहोचले स्ट्रायकिंग केला आशिष कोळसकर. धावसंख्या 8. पुढचा चेंडू आशिषसाठी. रिदम चुकतोय. जेव्हा त्याचा स्टेप आपण जर बघितली थोडंसं थांबून देणे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच रिदम तिथे चुकला. चुकीचा रिदमवर चुकीचा चेंडू पडू शकतो आणि त्या चुकीच्या चेंडूवर मोठे फटके सुद्धा बघायला मिळू शकतात. हे आपण कित्येक वेळा बघितले. त्यामुळे गोलंदाज स्वतः थांबतात तिथे पुन्हा त्या रिदम मध्ये येण्यासाठी. आउटसाइड ऑप्शन चेंडू उंच गेलाय आणि निश्चितच लांब जाईल. आल्याच खणखणीत सुरुवात. AK-47 ची ही धडाडती तोफ आणि सीमारेषेबाहेर षट. आता षटकाराने उघडलंय. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली ती 14 धावा धावफलकार. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. सेकंड इनिंग मध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा. लवकर निर्णय घ्या. चला लवकर चेंडू चॉईस करा. सामना लगेच सुरू करा. धावसंख्या आपण बघतोय ती 14. इथे भाऊ नाना अहिरे यांचा इथे यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. खरंच सकाळपासून भाऊ नाना स्वतः इथे उपस्थित आहेत. सन्माननीय आदरणीय सोपनदादा मोरे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. पुढील चेंडू गोलंदाज मयूर खाडे. पुढचा प्रयत्न होता इनसाइड एजच्या मागे जातोय. विकेट किपरला बीट करून चेंडू लेमन कट, चायना कट, रू विकेट बरीच काही अशी नावं आहेत. पण निश्चित मिळून जाईल. स्कोर मोजून 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय सुरू आहे ते मैदानावर ते दुसरं. समोर अभि केसरकर. ट्रॅक चेंज केलाय बॉलिंग मार्कवर मयूर खाडेने. अभि स्ट्रायकिंगला आल्यानंतर राऊंड विकेट अटॅक करेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता. चांगला चेंडू, चांगला राईज आणि वाईट बॉल. चला तिसऱ्या पंचांनी यायचंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय सोपवलाय. गणेश बाविस्कर. चला पंचा निर्णय कायम राहील. व्हाईट बॉल आणि व्हाईटमुळे धावसंख्या सुद्धा ऍड होईल. धावसंख्या पुढे आपण बघतो धावफलक 16 धावा 16 आणि 1 फॉर द ओव्हर. बघा सिग्नल आलाय पंचांचा. राईट शोल्डर त्यांनी हात दाखवलाय. 1 फॉर द ओव्हर. खूप बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉल सिग्नल अगेन. बॅक टू बॅक व्हाईट. थोडासा दबाव प्रेशर गोलंदाजावर.
पण जो निर्णय जो दिला होता, मात्र निश्चितच त्याच्या तो मान्य नव्हता. निश्चित आपण बघतोय पुढचा चेंडू सुद्धा आपण बघतोय दबावाखाली थोडासा वाईट टाकलाय गोलंदाज आहे तो ते मयूर खाडे. समोर येतो अभि केसरकर आणि धावसंख्येत धावसंख्या 17 धावा धावफलकावर 17 ऑन द बोर्ड. हो, चेंडू बघायचंय, हुक केलाय, मागे जातोय चेंडू क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी जज करतोय आणि बघा जजमेंट चांगलाय, झेल स्वीकारलाय. त्या ठिकाणी झेल स्वीकारले फलंदाजाने. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. बाउन्स होता या चेंडूला आणि नो +1 अशा 2 धावा इथे ऍड करूया धावफलकावर. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. धावसंख्या 19 धावा धावफलकावर 19 ऑन द बोर्ड. 41चं लक्ष 19 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. मयूर खाडे पुन्हा एकदा सज्ज. समोर आहे तो आपण बघतोय आशिष कोळसकर. हो द विकेट. लीडिंग एज चेंडू फ्लाय होते मागे विकेट किपरच्या डोक्यावरून जाते तिथे चेस सुरू आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आशिषचा आणि 2 धावा पूर्ण सुद्धा करेल. गुड रनिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या षटकात धावा भरपूर आल्या आहेत. इव्हन पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 8 होती. याच्यामध्ये एक्स्ट्रा सुद्धा भरपूर आपल्याला बघायला मिळतात. भरपूर सारे वाईट सुद्धा फेकले ते मयूर खाडेने आणि या 2 धावा ऍड करूया धावफलकावर. धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच स्पीडअप करा, मॅच चालू करा. गोलंदाज सज्ज पुन्हा मयूर खाडे. स्ट्राईक एंडला आशिष कोळसकर. शॉर्ट ऑफ लेंथ फ्रॉम द बॉडी कव्हर मध्ये एक्झिक्यूट केलेल्या क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत थोडासा फंबल आणि 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण. या षटकामध्ये दबाव भरपूर बघायला मिळाला मयूरवर. पंच गणेश बाविस्कर कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पुढचा चेंडू मयूरचा. ऑन ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक नाही जवळपास. तिथे क्षेत्ररक्षक दूरवर नाही. तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. अभिने सांगितलं ही धाव 2 धाव इथे होऊ शकतात पूर्ण. गुड रनिंग. पुन्हा 2 धावा. महागडं षटक बघायला मिळते. या पुन्हा 2 धावा ऍड करूया. धावसंख्येत भर वेगाने झाली. धावसंख्या 25 धावा 25. 25 धावा धावफलकावर. हे षटक खूपच महाग ठरलंय. पण पहिल्या षटकामध्ये 8च धावा होत्या. या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. 17 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये मयूर खाडेने. धावसंख्या 25. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 16 धावा. गणेश बाविस्कर कुठे असेल आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बघायचं आता मात्र कुठला गोलंदाज जाता तर पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून. 12 चेंडू शिल्लक 16 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 गोलंदाज इथे घेऊन आलाय. उंचपुर असा गोलंदाज आदित्य. आदित्य समोर अभि केसरकर. टॉस केला चेंडू लेग ब्रेक आहे. ओळखू शकला नाहीये. एक तर उंचपुर असा गोलंदाज आदित्य बघतोय आणि चेंडू विचार करू शकता किती उंचीवर खाली येतोय. टॉस केलेला चेंडू होता आणि पहिल्या चेंडू निर्धाव टाकलाय. मागच्या सामन्यात आदित्य आणि त्याचबरोबर आदेशने मात्र कमबॅक करून दिला. आपल्या आदेश नाही आर्यनने रोशनने कमबॅक करून दिलं आपल्या संघाला आणि तेच 2 आता गोलंदाज उरले त्यांच्याकडे. म्हणून घ्यायचा प्रयत्न आणि कॉट बिहाइंड. विकेट. विकेट फॉर आदित्य. फलंदाज बाद. बिग विकेट. अभि केसरकर बॅक टू डग.
टाकले, विकेट सुद्धा काढली आहे. अँड विकेट फॉर आदित्य. इथून कमबॅक करू शकतो. मागच्या सामन्यात सुद्धा असंच कमबॅक करून दिलं होतं या षटकामध्ये. चौथ्या षटकामध्ये ते आदित्यने आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब शेवट षटकामध्ये रोशनने केलं होतं. आणि बघायचं आहे ती पुन्हा तर संधी चालून आली आहे. 2 षटकामध्ये तब्बल 25 धावा धावफलकार होत्या आणि 12 चेंडू 16 धावा करायच्या होत्या. पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण बघतोय इथे अक्षरशः कंबर कसली आणि खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत 2 चेंडूमध्ये. 1 बॉल डॉट, 1 बॉल विकेट. 4 चेंडू आता या षटकातले शिल्लक आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 10 करायचे आहेत ते 16. गणेशाला नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. 10 चेंडू 16 ची गरज. रिव्हर्सचा अटेम्प्ट, लेग ब्रेक पुन्हा एकदा. गुड बॉलिंग. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. कमबॅक करणारा षटक. कंजूस गोलंदाज. विकेट मिळाली आहे ती आधी गोलंदाज आदित्यला आणि 2 आतापर्यंत चेंडू फेकले ते एकूण 3. त्यापैकी 2 चेंडू निर्धाव, 1 विकेट. म्हणजे जवळजवळ 3ही चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. 9-16चं समीकरण. आता वेगळ्या स्टान्समध्ये उभा आहे गणेश स्ट्रायकिंग एंडला. लीडिंग एज आहे. हवेमध्ये चेंडू. बघायचंय त्या ठिकाणी प्रयत्न चांगला होता. बॅकअप मिळत नाहीये. चेंडू निघून गेलाय आणि सरळ सीमारेषा बाहेरच जाईल. किस्मत आपण बघतोय इथे मात्र खूप चांगली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. भगवान शिंदे आणि सुनील पार्टे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या अध्यक्ष चषकामध्ये. तर षटकार आलाय. फुलटॉस चेंडू बॅटवर भेटला आणि गणेशने मात्र त्याच्यावर रबर स्टॅम्प शॉट दाखवला आणि या एका चौकार आणि षटकारामुळे धावसंख्या आपण बघतोय वेगाने पुढे सरकली आहे. वृद्धिंगत झाली आहे. 7 चेंडूंनी 6 धावांची गरज आहे. सात चेंडूंनी 6 धावा. चला सामना सुरू करा. विजेत्या संघाला लगेचच खेळायचं पुढच्या मॅच मध्ये. समोर एक्झिक्यूट केला. गॅप खूप मोठा. वॅकेंट एरिया. टप्पा घेऊन चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सुशांत. चला नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या कॅप्टनने कॉमेंट्री बॉक्स जवळून थांबायचं आहे. 3 धावेची अजून 2 धावेची अजूनही गरज आहे. 6 चेंडूंनी 2 धावेची गरज. चला कॅप्टन येऊन थांबायचं आहे. नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. आणि सामना असेल तो 3 षटकांचा. नेक्स्ट मॅच. हा चेंडू लेग ब्रेक होता. लेफ्ट आर्म गोलंदाज वापरलाय. रोशनला थांबवलंय आणि नंदनच्या हातात चेंडू दिलाय. नंदन आमच्या संघाचा नंदनवन करू शकतो. बघायचं ते दाखवून द्यावं लागेल ते नंदनला. स्ट्राईक एंडला एकही उभा आहे. चेंडू शिल्लक आहे ते 5 करायचे आहेत. 2 धावा. खेळाडू तर मात्र जवळ आलेत. बॅट्समनचे शेजारी वाढलेत. आणि बघायचं अशा मोमेंटला 2 धावा करणं किती जिकिरीच आहे, किती महत्वाचं आहे एकेसाठी. पुढचा चेंडू नंदनचा. हा टॉस केला चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. मॅच फिनिश. 4 चेंडू राखून विजय संपादन केलाय आणि थेट उपांत्य फेरीमध्ये आपली जागा बनवली आहे. संघ आहे श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे.